नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली व्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज ना काल जे 2 ब्लाऊज शिवले होते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले होते त्याचं फिटिंग राहिलं होतं. सकाळी त्या मावशीने ब्लाऊज आणून दिलं मापाचं, मग काय लगेच फिटिंग वगैरे टाकली, हुक लावले आणि दोऱ्याची आय पण केले. तर एका ताईने मला विचारलेलं होतं की ताई दोऱ्याची आय तू कशी करते. तर इथं बघा ही अशा पद्धतीने सुई दोऱ्याने दोऱ्याची आय करायचे. तर इथं परफेक्ट फिनिशिंगमध्ये अशा पद्धतीने मी इथं करत असते. तर आता ही दोऱ्याची आय केले ना तर ब्लाऊजमध्ये 10 रुपये मी एक्स्ट्रा घेत असते. का ते मी तुम्हाला सांगते, कारण त्याला ना खूप वेळ लागतो करायला. जसं आपण 5 ब्लाऊजला 5 हुक लावायला तेवढा 5 मिनिट लागतं, तर ह्याला 10 मिनिट लागतं. ठीक आहे. तर त्यासाठी मग मग मी त्याचे 10 रुपये एक्स्ट्रा घेते आणि ज्यांना पाहिजे असतील त्यांनाच बनवून देते, ज्यांना नाही पाहिजे त्यांना नाही बनवून देत. मग अशा पद्धतीने. आणि तसे तर आपले रेग्युलर कापडाचे आय तर असतेच मशीनवर बनवलेले हुक लावण्यासाठी. तर हे दोन्ही ब्लाऊज माझे रेडी झालेले होते. तर म्हटलं चला आता ते ठेवून द्यावा. आणि त्याच मापाच्या परत 2 साड्या आणि 2 ब्लाऊज आलेले होते. तर मग परत बघत होते आणि आज सकाळीच 5-6 ब्लाऊज शिवण्यासाठी आले होते एका कस्टमरचे. म्हणजे एका कस्टमरचे 3 होते, 3-4 आणि एका कस्टमरचे 2 होते. तर अशा पद्धतीने बरेच ब्लाऊज आलेले होते. ते सगळे चेक करून ठेवलं. म्हटलं आता हे बघूयात, संध्याकाळी अस्तर आणण्यासाठी देऊयात. तशीही मला साड्यांची ब्लाऊज पीस वगैरे कट करायचेत, पुढे मी तुम्हाला दाखवतेच. पण हा ब्लाऊज मी अगोदर शिवायला घेतला, कारण म्हटलं परत लाईट गेली संध्याकाळी तर मग हा ब्लाऊज तसाच राहील. तर म्हटलं चला आता 2 ब्लाऊज स्टिच करायचे आहेत ते कंप्लीट करून घेऊयात. मग लगेचच ब्लाऊज शिवायला बसले. आता आज दुपारपर्यंत तर माझं सगळं आवरणं, व्हिडिओ एडिटिंग हे सगळं मला 2 वाजेपर्यंत काम गेलं. त्यानंतर मग मी हे कामाला सुरुवात केली होती. तर बघूयात, आता भरपूर सारे कामं बाकी आहेत आणि मग तेच करायचे आहेत. आता अगोदर हे 2 ब्लाऊज स्टिच करून घेतले ना, हुक वगैरे लावून घ्यायचेत आणि मग देऊन टाकायचे. मग पटकन दुसरे पण ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. आज संध्याकाळी मी थोडंसं कटिंग ब्लाऊजचं करून ठेवणार आहे. तर आज संध्याकाळपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे टेलरिंग रुटीनचा. मी कशा पद्धतीने करते. संध्याकाळीसुद्धा मी काही ब्लाऊज कटिंग करून ठेवत असते. जर संध्याकाळी नाही झालं तर मग दुसऱ्या दिवशी मी कटिंग करून घेत असते, मग शिवायला बसत असते. तर अशा पद्धतीने काम चालू असते. तर असं मग काय, आता दोरा वगैरे लावून घेतला आणि हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच केल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. तर लगेचच मी पूर्ण शिवून घेतला. शिवल्याशिवाय काही ब्लाऊज उठलेच नाही, कारण एक ब्लाऊज शिवताना जर नाही उठलं तर पूर्ण 45 मिनटामध्ये हा ब्लाऊज पूर्ण होतो. आणि जर उठबस केली तर मग जास्त वेळ लागू शकतो. तर असा पंचकोनी डिपनेक केला होता आणि सिंपल होता, त्यामुळं पटकन झाला. तर मग काय, इथं आहो पण घरी होते, ते मध्ये मला व्हिडिओमध्ये नको घेऊ, कारण मग तेच आम्ही हसत होतो. तर चला असं एक अर्धा जोक ते घरी असल्यावर करतात आणि हसवतात मला थोडंफार. माझं काम तर चालूच होतं. त्यानंतर काय झालं, दुसरा ब्लाऊज मी स्टिच करायला घेतला, पण लाईट गेली होती. तर म्हटलं चला आता थोड्या वेळ लाईट गेली तर एवढ्या सगळ्या साड्यांचे ब्लाऊज पीस कट करून घ्यावा. आणि जवळजवळ इथं ना 30 ते 35 साड्या माझ्याकडे साचल्या होत्या कस्टमरच्या एवढ्या 5-7 दिवसामध्ये. तर म्हटलं ते सगळं ब्लाऊज पीस कट करीत होते, लाईट आलेला आहे, ब्लाऊजचं स्टिचिंगचं काम चालू होतं. तर लाईट गेली होती. तर मग मी ह्या साड्या काढल्या. मात्र बघा तुम्ही, असा असतो टेलरच्या घरचा पसारा. तर आता इतक्या साड्या होत्या ना, तर तेवढ्या सगळ्या साड्या काढल्यात, ब्लाऊज पीस कट केलेत. आता जवळजवळ हे सगळे ब्लाऊज आहेत ना, 30-35 ब्लाऊज असतील अजून माझ्याकडे शिवायला हे. आणि तसेही येतातच, परत त्या पिशव्यामध्ये सुद्धा ब्लाऊज आहेत शिवायचे. आणि खाली काढलेलेच 30-35 ब्लाऊज असतील, कारण एक जणीचे कोणाचे 3, कोणाचे 6, कोणाचे 5, कोणाचे 4 असे ब्लाऊज आहेत. आणि आता हे सगळे ब्लाऊज मला पटापट कंप्लीट करायचे, त्यासाठी मी ब्लाऊज पीस कट करून दिलेले आहेत. आता ह्या ज्या काही साड्या आहेत ना, ज्यांना कोणाला पिको लागतो तर त्यांना पिको लागतो, त्यांना पिको करून द्यायचा आहे. ज्यांना फॉल लावून द्यायचा असतो त्यांच्यासाठी फॉलचे थोडे साडीतला थोडासा तुकडा द्यायचा कट करून एका साईडचा, आणि मग त्याला फॉल आणून फॉल लावून मग द्यायच्या. तर असं पण असतं काम. तर चाललं आहे आता, एवढा सगळा पसारा काढला आहे. पहिला आता पटापट आवरून घेते, कारण लाईट आलेली आहे, मला एवढं सगळं आवरून ठेवायचं आहे. आणि तो ब्लाऊज कंप्लीट करून हुक वगैरे लावून द्यायचे आहेत ते 2 ब्लाऊज. आणि हे सगळे ब्लाऊज पीससुद्धा अस्तर आणण्यासाठी द्यायचे आहेत. तर इकडे कपडे सुकतेत, कारण बाहेर अजून पावसाचं वातावरण झालेलं आहे. बाहेर पण कपडे आहेत वाळतेत आणि घरात पण वाळतेत. तर असा असतो हे टेलरच्या घरचा पसारा. दिवसभर काम चालू, चिंध्यांचा पसारा, साड्याचा, ब्लाऊजचा, तर हे सगळं चालू असतं माझं. तर आता पहिलं पटापट आवरून घेते, कारण भरपूर आरे झालेले आहेत. तरी पण
ह्या पिशवीतल्या आणि ह्या पिशवीतल्या साड्या मी टाकून ठेवलेल्या आहेत. फक्त आता ह्या राहिलेल्या साड्यांच्या घड्या घालून घेते मी पटापट आणि सगळं व्यवस्थित ठेवून देते. तर चला पटकन आवरून घेते. तेवढा साड्याचा पसारा जर काढला ना तर कंप्लीट 2 ते 2.5 तास पूर्ण लागतात. कारण साड्यांचे ब्लाऊज पीस कट करा, कोणते अस्तर आहेत, कोणते आणायचे आहेत, कोणते दोरे आहेत, कोणते आणायचे आहेत, प्लस कोणत्या साडीला फॉल बसवायचा आहे त्याचा तुकडा काढायचा, साड्यांच्या घड्या परत घालून ठेवायच्या, ह्या सगळ्या गोष्टींना बराच वेळ लागतो. आणि मग काय तेवढं सगळं आवरून घेतलं तोपर्यंत अंधार पडत आला होता. जवळजवळ 5:30 वाजून गेले होते आणि हा ब्लाऊज मी पूर्ण कंप्लीट करून घेतला. म्हटलं चला आता पटकन हा पण पूर्ण रेडी करून घेऊयात. आणि हा वेलवेटचा ब्लाऊज आहे. तर आता वेलवेटचा ब्लाऊज असल्यामुळं ना थोडासा उशीर लागतो शिवायला. अगदी 5-6 मिनिट तरी आपल्याला जास्त लागू शकतात. पण ह्याला डिझाईन होती म्हणून थोडासा लवकरही झाला कदाचित. कारण वेलवेटचा कपडा खूप जास्त सटकतो शिवताना मशीनवरती. तर टाचणे लावून वगैरे शिवायचे मस्त बसतो वेलवेटचा ब्लाऊज असला तरी. तर खूप सुंदर फिनिशिंगमध्ये हा झालेला होता. आणि ह्याला डबल कटोरीचा ब्लाऊज होता. म्हणजे त्याला आडवी टीप दिली ना तर डबल कटोरी ब्लाऊज असं म्हणतात. तर असं हे सगळं मी तुम्हाला दुसऱ्या आपल्या फॅशन डिझायनरच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आजच्या नक्कीदा सांगितलं आहे मी तिथं. तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय फरक असतो. हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून घेतला. खूप सुंदर डिझायनर ब्लाऊज होता तो पण घेतला. आणि या दोन्ही पण ब्लाऊजला म्हटलं हुक लावून ठेवावेत. कारण सकाळी मग ते मला पाठवून द्यायचे होते, म्हणजे मैत्रिणीचे होते त्यामुळं. तर म्हटलं चला पटकन आता हुक वगैरे लावून घेते आणि लगेच पटकन बाकीचे स्वयंपाक वगैरे तर काही जास्त नव्हता करायचा. आहो म्हटले होते मस्त मी गरमागरम भजी बनवतो आणि सकाळचा सुद्धा स्वयंपाक बाकी होता. तर म्हटलं चला मग आज थोडंसं कटिंगला लागूयात. तर मग जेवण वगैरे केलं, थोडासा केलं स्वयंपाक पण आणि जेवण वगैरे केलं. आणि हा ब्लाऊज कट करून घेतला होता, त्याचं शूट घेतलं होतं आपल्या दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे त्याचं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग. कारण बऱ्याच ताई रिक्वेस्ट करतात की ताई वेगवेगळे कटिंग दाखव, त्यामुळं. तर बघा आता त्यानंतर त्याच मापाचा हा एक ब्लाऊज होता, ते सुद्धा मार्किंग करून ठेवला होता मी अस्तरवरती. ते पण कटिंग करायला घेतला. आणि त्यानंतर मग एका मापाचे 4 ब्लाऊज होते तर ते सुद्धा कटिंग केले. पुढे मी तुम्हाला दाखवते. पण हा ब्लाऊज आहे ना डिझाईनचा ब्लाऊज होता. आता डिझायनर ब्लाऊज येतात म्हणजे बॅकला थोडंसं गळाला डिझाईन वगैरे येते. मग ते गळे खूप छोटे असतात, मग त्याला ॲडजस्टमेंट करून आपल्याला थोडेसे मोठे करावे लागतात. कारण खूप छोटे सुद्धा गळे चांगले नाही दिसत. मग त्यामध्ये थोडंसं काही डिझाईन असेल तर. पण सगळ्यांना डिझाईन आवडते असं नाही. तर आता कोणाला वेगळे डिझाईन टाकून आपण जर ब्लाऊज शिवले तर कोणाकोणाला नाही आवडत. तर ह्याच्यावरची साडी खूप छान होती. आणि ब्लाऊज पीस आता हे ब्लाऊजचं इतके सुळसुळीत कपडा येत आहे ना, खूप जास्त सुळसुळीत कपडा येतो ब्लाऊजचा. त्यामुळं तर असं कालच्याच त्या व्हिडिओमध्ये एका ताईने कमेंट केली होती की मी कपड्याला जे सुळसुळीत कपडा असतो त्याला सुटसुटीत सुद्धा म्हणते. तर असं माझी वेगवेगळी भाषा, त्यांची वेगळी. तर त्यांनी मला सांगितलं की सुटसुटीत नाही सुळसुळीत म्हणायचं असं काहीतरी म्हटल्या त्या. तर चला असं तो ब्लाऊज पूर्ण कंप्लीट 2 ब्लाऊज होते, कटिंग करून ठेवली व्यवस्थित. आणि त्यानंतर एकाच मापाचे हे ब्लाऊज होते, 4 ब्लाऊज होते. एक साधा सिंपल होता प्लेन ब्लाऊज आणि 4 ब्लाऊज अस्तरचे होते. तर म्हटलं ते पण कटिंग करून ठेवावेत, म्हणजे कसं हातासरसर लगेच शिवायला घेता येते. कारण ह्याचे अस्तर आणून 2-4 दिवस झाले, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. आणि जे काही आज ब्लाऊज पीस कट केलेले आहेत साड्यातले त्याचे मी अस्तर आणण्यासाठी सकाळी देणार आहे. अस्तर वगैरे आणून ठेवले ना की मग कटिंग करायला शिवायला होतील. आता जे काही आषाढी एकादशी दिंडीमध्ये वगैरे जातात तर त्यांचेसुद्धा काही बायकांचे ब्लाऊज आहेत. तर म्हटलं ते सुद्धा पटकन कटिंग करून शिवून घ्यावेत, कारण वरवर देऊन टाकता येतात. आणि पहिले पण रेग्युलरचे, कोणाचे डेली यूजचे आहेत, कोणाचे डिझाईनचे आहेत, असे बरेच ब्लाऊज आहेत तुम्हाला दाखवले. आणि वरवर पण आता येतीलच. तर असं चालूच असतं, म्हणजे 4-5 ब्लाऊज शिवून दिले एक दिवस की लगेच दुसऱ्या दिवशी लगेच 4-5 ब्लाऊज येतात. तर म्हणजे कमी काही होत नाही ब्लाऊजचं, नेहमी चालूच असतं. तर मग हे कटिंग वगैरे आता म्हटलं पटकन करून घेते आणि आवरून घेते. आता जवळजवळ रात्रीचे 10 वाजत आलेले होते. सगळं जेवण वगैरे झालेलं होतं, त्यामुळे मस्त निवांत बसले होते कटिंग करत. मुलं तर काही झोपले होते आणि टी व्ही बघत होते. तर म्हटलं चला आता हे सगळं आवरून घेते आणि व्हिडिओ आपला इथंच एंड करते. आता किती ब्लाऊज कट केलेत मी तुम्हाला अगोदर दाखवते. तर बघा एका मापाचे
4 आणि एका मापाचे 2 असे 6 ब्लाऊज मी कटिंग केलेत आणि पसारा पण चिंध्याचा भरपूर झाला. आता हे सगळं झाडून वगैरे करते आणि मग काय घेते आवरून. एक साधा प्लेन आहे ब्लाऊज आणि बाकीचे सगळे अस्तरचे आहेत. तर चला आजचे एवढे ब्लाऊज कटिंग करून घेतले. उद्याच्याला पूर्ण हे ब्लाऊज मला शिवायचे आहेत. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटू अशाच एका उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत